काय बघ जेवण होतं राव मेसला. हा ना राव, काय त्या चपात्या सगळ्या कच्च्याच, आणि ती भाजी शेंगदाणे एका साईडला, तेल एका साईडला, पाणी एका साईडला. तेलापेक्षा तर पाणी जास्त होते. अरे ते मरू द्या, माझ्या शेवटपर्यंत कळलं कोणती भाजी होती. आठवड्यातून एकदा पनीर बनते आणि बटाटेच खाऊ घालते. याचं जेवण कसं पाहिजे? चिकन, मटन, बोंबील फ्राय, मच्छी फ्राय, डाळ भात, त्याचं गावरान तूप. हा मग, हा जसं त्यांचा जावई म्हणे एवढं खाऊ घाला. काही करा पण मेस बदलून टाका. अरे शरद, घरोघरी मातीच्या चुली राव. आता सगळ्यांची तर गॅस आहे. हे तुम्ही ते पांचट जोक मारायचे बंद करा रे. माझे एक सोल्युशन आहे. आपण काय करू, रूमवर स्वयंपाक बनवू. अरे पण कोणाला जेवण बनवता येतं? अरे मी आहे ना. तुला काय काय बनवता येतं? मी एकदा चहा बनवला होता आणि एकदा ऑमलेट केलं होतं. चला मग सगळं सामान गोळा करू. झाला बघ गॅस जोडून. आता तुम्ही सांगा फक्त आता काय तयार करायचं. एक काम कर, पोहे बनव मस्त. पोहे म्हणतो का? माहिती नाही जमणार, नीट टोपाव चाल. सर्वप्रथम पोहे भिजून घ्या. गॅसवर भांडे ठेवा. भांड्यामध्ये तेल टाका. त्या तेलात मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून फोडणी द्या. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाका. आवरे का पटकन कांदा. अय शुभ्या गॅस चालू कर ना. गपरे तू आचारी तू आहे का मी? ते पण याच्यात कुठे सांगेल गॅस चालू करा म्हणून? काही बोलतो. काही सांगता. चूक झाली, तुम्हाला सांगितलं. पोहे झाले का बोलाव मला खायला. शरद चालाय पोहे खायला. शरद पोहे थोडे कच्चे ऑर्डर आले. अरे कच्च्या नाही, गरमच नाही ते. तुम्हाला हक्क काय बनवायचं काय नाही. हॅलो मावशी, माझा आजपासून एक टिफिन राहील बरं का. आमच्या बरं सांग रे.